नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 17 एप्रिल 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, नुकताच जागतिक कला दिन केव्हा साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, एप्रिल 15। स्पष्टीकरण, नुकताच 15 एप्रिल 2026 रोजी जागतिक कला दिन साजरा करण्यात आला आहे। हा दिवस दरवर्षी एप्रिल 15 रोजीच साजरा केला जातो, जो प्रबोधन काळातील महान कलाकार लिओनार्दो दा विंची यांच्या जयंतीचे प्रतीक आहे। उद्देश, कलात्मक अभिव्यक्तींबद्दल जागरूकता वाढवणे, सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे आणि कलाकारांच्या योगदानाचा गौरव करणे। स्थापना, याची सुरुवात आंतरराष्ट्रीय कला संघाद्वारे 2012 मध्ये करण्यात आली होती। प्रश्न 2, नुकताच मार्च 2026 साठी ICC प्लेयर ऑफ द मंथ चा किताब कोणी जिंकला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, वरील दोन्ही, संजू सॅमसन आणि अमेलिया केर। स्पष्टीकरण, मार्च 2026 साठी ICC प्लेयर ऑफ द मंथचा किताब पुरुष भारतीय फलंदाज संजू सॅमसन आणि महिला न्यूझीलंडची अष्टपैलू खेळाडू अमेलिया केर यांनी जिंकला आहे। सॅमसनने T20 विश्वचषक 2026 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली, तर केरने झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उत्तम फॉर्म दाखवला। टीप, अरुंधती रेड्डी भारत आणि साहिबजादा फरहान पाकिस्तान यांची फेब्रुवारी 2026 साठी ICC प्लेयर ऑफ द मंथ म्हणून निवड करण्यात आली होती। प्रश्न 3, नुकताच बोहाग बिहू उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जात आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, आसाम। स्पष्टीकरण, नुकताच आसाममध्ये बोहाग बिहू उत्सव अत्यंत उत्साहात साजरा केला जात आहे। याला रंगाली बिहू असेही म्हणतात। हा सण आसामी नववर्ष आणि वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक आहे, जो साधारणपणे एप्रिलच्या मध्यात साजरा केला जातो आणि 7 दिवस चालतो। आसाम राज्याची माहिती, राजधानी दिसपूर, मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा, राज्यपाल लक्ष्मण आचार्य। आता पाहू आसामशी संबंधित इतर चालू घडामोडी। केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी आसामच्या सोनितपूर जिल्ह्यातील तेजपूर विद्यापीठात PMFME इनक्युबेशन सेंटरचे उद्घाटन केले। आसामने GI टॅग असलेल्या कार्बी आंगलॉग आल्याची पहिली खेप लंडनला निर्यात केली। डोल जात्रा उत्सवाचे आयोजन आसाममध्ये करण्यात आले। गीतवक नकाना नावाची नवीन भूगर्भीय माशाची प्रजाती आसाममध्ये शोधली गेली। आसामच्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात पहिल्यांदाच दुर्मिळ स्मिव बदक दिसले। केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आसाममध्ये व्हायब्रंट विलेज प्रोग्राम 2 लॉन्च केला। गृहमंत्री अमित शाह यांनी कामरूप येथे आसाम पोलिसांच्या 10व्या बटालियन मुख्यालयाची पायाभरणी केली। प्रश्न 4, नुकताच कोणत्या केंद्रशासित प्रदेशात हिमसरोवर प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, लद्दाख। स्पष्टीकरण, नुकताच एप्रिल 2026 मध्ये लद्दाख केंद्रशासित प्रदेशात हिमसरोवर प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आहे। या प्रकल्पाचा उद्देश लद्दाखमधील गावांमध्ये पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी बर्फ संचयन करणे आणि पावसाच्या पाण्याचा साठा करण्यासाठी जलाशयांची निर्मिती करणे हा आहे। हा प्रकल्प स्थानिक पातळीवर बर्फाचे वितळलेले पाणी एकत्रित करण्याचा एक वैज्ञानिक उपक्रम आहे। आता पाहू लडाखशी संबंधित इतर चालू घडामोडी। गगनयान अंतराळवीरांनी मानवी मर्यादांच्या परीक्षणासाठी लद्दाखमध्ये मिशन मित्र सुरू केले। भारताचा पहिला शीतवाळवंटी नदीकाठ पुनरुज्जीवन प्रकल्प लद्दाखमध्ये लॉन्च करण्यात आला। लद्दाखच्या पर्यटन विभागाने होलिस्टिक होमस्टे सपोर्ट फ्रेमवर्क लॉन्च केले। वायुसेना प्रमुखांनी लद्दाखमध्ये न्योमा एअरबेसचे उद्घाटन केले। लद्दाखमध्ये समुद्रसपाटीपासून 19,400 फूट उंचीवर जगातील सर्वात उंच मोटारयोग्य रस्त्याचे बांधकाम करण्यात आले आहे। लद्दाखच्या रिग्झिन यांगदोल यांनी दक्षिण कोरियामध्ये आयोजित हॉकी टुगेदर इंटरनॅशनल कोचिंग कॅम्पमध्ये सहभाग घेतला। प्रश्न 5, नुकतीच विक्टर ॲक्सलसन यांनी निवृत्ती जाहीर केली आहे, ते कोणत्या खेळाचे प्रसिद्ध खेळाडू आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, बॅडमिंटन। स्पष्टीकरण, डेन्मार्कचे दिग्गज बॅडमिंटन खेळाडू विक्टर ॲक्सलसन यांनी एप्रिल 2026 मध्ये व्यावसायिक बॅडमिंटनमधून निवृत्ती जाहीर केली आहे। पाठीच्या गंभीर दुखापतीमुळे 32 वर्षीय या खेळाडूने हा निर्णय घेतला। ते 2 वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते 2020 आणि 2024 आणि जगातील सर्वात यशस्वी पुरुष एकेरी शटलर्सपैकी एक होते। प्रश्न 6, नुकताच भारत सरकारने किती कोटी रुपयांच्या स्टार्टअप इंडिया फंड 2.0 ला अधिसूचित केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, 10,000 कोटी। स्पष्टीकरण,
भारत सरकारने नुकतेच एप्रिल 2026 मध्ये 10,000 कोटी रुपयांच्या स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंड्स 2.0 ला अधिसूचित केले आहे. या फंडाचा उद्देश डीप टेक, AI आणि नाविन्यपूर्ण उत्पादन स्टार्टअप्सना आर्थिक मदत पुरवणे हा आहे. या योजनेचे संचालन सिडबीद्वारे केले जाईल. हा फंड 16व्या आणि 17व्या वित्त आयोगाच्या कालावधीसाठी उपलब्ध असेल. प्रश्न 7. नुकतेच डोनाल्ड ट्रम्प यांनी आर्क ट्रम्प स्मारकाच्या योजनेचे अनावरण कोठे केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. वॉशिंग्टन DC. स्पष्टीकरण. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टन DCमध्ये आर्क ट्रम्प नावाच्या एका विशाल विजय कमानीची ट्रायम्फल आर्क निर्मिती करण्याची योजना जाहीर केली आहे. हे स्मारक अमेरिकेच्या 250व्या वर्धापन दिनानिमित्त लिंकन मेमोरियलजवळ, आर्लिंग्टन नॅशनल सिमेट्रीजवळ आणि नॅशनल मॉलजवळ बांधण्याची योजना आहे. ही 250 फूट उंच रचना असेल जी पॅरिसच्या आर्क डी ट्रायम्फपासून प्रेरित आहे आणि ती खाजगीरित्या वित्तपुरवठा केलेली असेल. हे स्मारक व्हाईट हाऊसच्या बॉलरूमची रचना तयार करणाऱ्या वास्तुविशारदाने डिझाईन केले असून याचा उद्देश वॉशिंग्टन DCमध्ये एक भव्य प्रवेशद्वार म्हणून काम करणे हा आहे. प्रश्न 8. नुकतेच आगामी 10व्या ICC महिला T20 विश्वचषक 2026चे यजमानपद कोणते देश भूषवतील? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. वरील दोन्ही, इंग्लंड आणि वेल्स. स्पष्टीकरण. आगामी ICC महिला T20 विश्वचषक 2026चे यजमानपद इंग्लंड आणि वेल्स भूषवतील. ही स्पर्धा जून 12 ते 5 जुलै 2026 या कालावधीत आयोजित केली जाईल, ज्यामध्ये 12 संघ सहभागी होतील आणि अंतिम सामना प्रसिद्ध लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल. 9व्या ICC महिला T20 विश्वचषक 2024चे यजमानपद संयुक्त अरब अमिरातीने भूषवले होते. मूळतः याचे यजमानपद बांगलादेश भूषवणार होते, परंतु तेथील राजकीय अस्थिरतेमुळे ही स्पर्धा दुबई आणि शारजाह येथे हलवण्यात आली होती. प्रश्न 9. नुकतीच गोदरेज इंडस्ट्रीज बोर्डाच्या नवीन चेअरपर्सनपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. फिरोजशा गोदरेज. स्पष्टीकरण. गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुप GIG मधील एका महत्त्वपूर्ण वारसा योजनेअंतर्गत फिरोजशा गोदरेज यांना नवीन चेअरपर्सन म्हणून नामित करण्यात आले आहे. ते 14 ऑगस्ट 2026 पासून पदभार स्वीकारतील, जेव्हा वर्तमान चेअरमन नादेर गोदरेज वयाच्या 75व्या वर्षी निवृत्त होऊन चेअरमन एमेरिटसची भूमिका पार पाडतील. गोदरेज साम्राज्य. फिरोजशा हे आदी गोदरेज यांचे पुत्र आहेत, जे गोदरेज इंडस्ट्रीज, गोदरेज ॲग्रोवेट, गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स आणि गोदरेज प्रॉपर्टीजच्या संचालक मंडळाचे नेतृत्व करतील. हा बदल 127 वर्षे जुन्या समूहातील पिढीजात नेतृत्वाच्या हस्तांतरणाचे प्रतीक आहे. आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या. सुनील वाजपेयी यांनी तामिळनाडू आणि पुडुचेरीचे प्रधान मुख्य आयकर आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. आनंद कुमार पाल यांनी वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागात मुख्य सल्लागार खर्च म्हणून पदभार स्वीकारला. UN कमिटी ऑन इकॉनॉमिक, सोशल अँड कल्चरल राईट्ससाठी प्रीती सरन यांची नियुक्ती करण्यात आली. IDPICने के सत्यनारायण राजू यांची MD आणि CEO म्हणून नियुक्ती केली. अरब लीगचे नवीन सरचिटणीस म्हणून नबील फेहमी यांची नियुक्ती करण्यात आली. पॉलिसी बजारने सज्जा प्रवीण चौधरी यांची आपले CEO म्हणून नियुक्ती केली. BPCLचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून संजय खन्ना यांची निवड झाली. प्रश्न 10. नुकतीच कोणाची फिक्कीचे सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. अनंत स्वरूप. स्पष्टीकरण. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री म्हणजेच फिक्कीने 15 एप्रिल 2026 पासून श्री अनंत स्वरूप यांची आपले नवीन सरचिटणीस सेक्रेटरी जनरल म्हणून नियुक्ती केली आहे. अनंत स्वरूप 1992 बॅचचे भारतीय रेल्वे कार्मिक सेवा अधिकारी आहेत, ज्यांच्याकडे सार्वजनिक धोरण, लॉजिस्टिक आणि आंतरराष्ट्रीय वाटाघाटींचा 3 दशकांहून अधिक अनुभव आहे. प्रश्न 11. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या वित्तवर्ष 2025-26च्या आकडेवारीनुसार जागतिक स्तरावर पेटंट दाखल करण्यात भारताला कोणत्या स्थानी ठेवण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. 6व्या. स्पष्टीकरण. भारत आता जगात पेटंट दाखल करणाऱ्या देशांमध्ये 6व्या स्थानावर आहे, जे तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण संशोधनातील वेगवान प्रगती दर्शवते. या वाढीचे सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे पेटंट अर्जांपैकी 69% जास्त अर्ज हे देशांतर्गत अर्जदारांनी केले आहेत. प्रश्न 12. नुकताच 15 एप्रिल 2026 रोजी कोणत्या राज्याचा 79वा स्थापना दिन साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. हिमाचल प्रदेश. स्पष्टीकरण.
नुकताच 15 एप्रिल 2026 रोजी हिमाचल प्रदेशने आपला 79वा हिमाचल दिवस साजरा केला. राज्यस्तरीय हिमाचल दिवस कार्यक्रम जिल्हा किन्नौरमधील रिकॉर्पियो येथील मिनी स्टेडियममध्ये पार पडला. हिमाचल प्रदेश राज्याची माहिती. राजधानी सिमला. मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू. राज्यपाल कॅविंदर गुप्ता. आता पाहू हिमाचल प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी. हिमाचल प्रदेश सरकारने आपल्या 2026-27च्या अर्थसंकल्पात सर्वात गरीब कुटुंबांसाठी मुख्यमंत्री अपना सुखी परिवार योजना सुरू करण्याची घोषणा केली. हिमाचल प्रदेशात लोसार उत्सव आणि बोडा उत्सव साजरा करण्यात आला. भारताचे दुसरे ट्युलिप गार्डन हिमाचल प्रदेशात स्थापन करण्यात आले. हिमाचल प्रदेशने पढाई विथ या नावाचा शैक्षणिक उपक्रम सुरू केला. MSME मंत्रालयाने हिमाचल प्रदेशात नवीन तंत्रज्ञान केंद्राला टेक्नॉलॉजी सेंटर मंजुरी दिली. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. नुकताच कोणता राज्य नक्षलमुक्त म्हणून घोषित करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे तेलंगणा. आता पाहू अत्यंत महत्त्वाचे उजळणी प्रश्न. भारत आणि इजिप्त दरम्यान संयुक्त विशेष दल सराव सायक्लोनची 4थी आवृत्ती आयोजित केली जाईल. बांगलादेशने SAFF अंडर-20 चॅम्पियनशिप 2026चे विजेतेपद पटकावले. पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 मध्ये कर्नाटक अव्वल स्थानी राहिले. तेलंगणा सरकारने कर्करोग हा अधिसूचित आजार म्हणून घोषित केला. आवलियांग मोन्यू नावाचा वसंत उत्सव नागालँडमध्ये साजरा करण्यात आला. महाराष्ट्र सरकारने माझे गाव आरोग्य संपन्न गाव हे अभियान सुरू केले. भारताचे पहिले प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर तामिळनाडूतील कल्पक्कम येथे स्थापित करण्यात आले. मायक्रोसॉफ्टने भारतातील पहिले AI स्किल सेंटर चंदीगड युनिव्हर्सिटीमध्ये सुरू केले. भारतीय सैन्याने सिक्कीममध्ये सीमा रेडिओ स्टेशन सिक्कीम सुंदरी लॉन्च केले. नारीत AI नावाचे AI टूल गुजरात पोलिसांकडून लॉन्च करण्यात आले. आता तुमच्यासाठी प्रश्न. नुकतीच व नेटची ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.